आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. दिवसेंदिवस विटा शहर हे अतिक्रमणांच्या विळख्यात अडकत चालले आहे. शहरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला मटक्याचे गाडे, पानपट्टी, खाद्यपदार्थांचे गाडे, अवैध बांधकाम यामुळे शहराला बकाल स्वरूप येत आहे. त्यातच बारामती सांगली हायवेचे काम सुरू असल्याने या रस्त्यालाही अतिक्रमणांचा अडथळा येत आहे. विट्यात सध्या अंतर्गत रस्त्यावर कुणीही यावे आणि रस्त्यावरच व्यवसाय सुरू करावा अशी परिस्थिती निर्माण झाली असताना नगरपालिकेमार्फत अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू झाली असून विरोधी पक्षातील माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी मात्र यावर प्रचंड आक्षेप घेतला आहे. त्यांनी असा आरोप केला आहे की जे नगरपालिकेचे राजकीय वरदस्त असलेल्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत आहे व सामान्य नागरिकांना टार्गेट केले जात आहे. मुख्याधिकारी व नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण काढताना तो कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता अतिक्रमण काढावे. विटा मायनी रस्त्यालगतच्या मिळकतधारकांना अतिक्रमण काढण्याच्या कारवाईबाबत ही चर्चा झाली असून मायनी रोडवरील हातगाडीधारकांना त्यांचे हातावरचे पोट असणारी परिस्थिती पाहता त्यांच्यावर कोणताही आर्थिक भुर्दंड न बसवता त्यांचे व्यावसायिक पुनर्वसन करावे अशीही जोरदार मागणी करण्यात आली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण भाऊ तराळीकर, नगरसेवक अजित गायकवाड, नगरसेवक सुमित गायकवाड, अविनाश नाना चोते, प्रशांतप्पा कांबळे, राहुल भाई हजारे, भारत कांबळे, माधव रोकडे, अमित भोसले, दहावीर शितोळे आदी उपस्थित होते. अतिक्रमण हटवताना सर्वांसाठी समान कारवाई करावी, राजकीय दबावाखाली कारवाई केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला. त्यामुळे मुख्याधिकारी आता विटा मायनी रस्त्यांबरोबर संपूर्ण विटा शहरातील रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.